सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सर्वत्र एकच जल्लोष सुरू होता. पण एका गावामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांनी आयुष्य संपवलंय. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकार पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर जालंधर येथील डोरोली खुर्द गावात ही घटना घडली आहे. मनमोहन सिंग असं मृताचं नाव आहे. मनमोहन सिंग हे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते. त्यांनी आपल्यासह कुटुंबातील 5 जणांसह आत्महत्या केली आहे. मनमोहन सिंग वय 55, त्यांची पत्नी सरबजीत कौर वय 55, प्रभजोत उर्फ ज्योती वय 32, गुरप्रीत कौर उर्फ गोपी 31 वर्ष आणि ज्योती यांची मुलगी अमन आशा या 5 जणांनी आत्महत्या केली आहे. मनमोहन सिंग आणि सरबजीत कौर या दोघांनी घरात लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर तिघांचे मृतदेह हे बेडवर आढळले. मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग त्यांच्यावर कर्ज होतं. कर्ज फेडलं जात नसल्यामुळे ते तणावात होते. याच तणावामधून मनमोहन सिंग यांनी कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूबद्दल मनमोहन सिंग यांनी एका सुसाईड नोटमध्ये सुद्धा लिहिलं होतं. त्यात त्यांनी कर्जबाजारीपणाला आणि कौटुंबिक कलहामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. परंतु या कुटुंबानं आत्महत्या का केली याचं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच समोर येईल अशी माहिती SP यांनी दिलेली आहे. घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मृतक मनमोहन यांचे जावई सरबजीत सिंह यांनी सांगितलं की मी घरी फोन केला पण कुणीच उचलत नव्हतं. त्यामुळे संशय बळावला. घरी येऊन पाहिलं तर 5ही जणांचे घरात मृतदेह आढळून आले होते. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी 5ही जणांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.